ओळख. पहिल्या महायुद्धानंतरच सर्वत्र राजेशाहीऐवजी प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीचा स्वीकार करण्यात आला होता. तथापि जेथे युद्धानंतरच्या समस्या सोडवण्यात लोकशाही राष्ट्रे असफल ठरली, त्यामुळे युरोपात निरनिराळ्या देशांमध्ये हुकुमशहांचा उदय झाला. या हुकुमशहांमध्ये जर्मनीचा हिटलर व इटलीचा मुसोलिनी जास्त आक्रमक होते. या पाठात आपण हुकुमशहांच्या उदयाच्या कारणांचा अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ इटली, जर्मनी, तुर्कस्थान व जपानमधील हुकुमशाही. आपण दुसऱ्या महायुद्धाची कारणे, त्याचा ओघ यांविषयी शिकणार आहोत. हुकुमशाहीच्या उदयाची कारणे. पहिल्या महायुद्धानंतर हुकुमशाहीचा उदय झाला कारण आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. पराभूत राष्ट्रांवर अपमानकारक अटी लादल्यामुळे त्या राष्ट्रांमध्ये अशांतता वाढू लागली होती. विजयी राष्ट्रांच्या आशा आकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्या राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. राष्ट्रसंघाकडून न्याय व संरक्षण मिळणे ही आशा फोल ठरली. अनेक राष्ट्रांमधील लोकशाही सरकारे एकामागून एक कोलमडू लागली आणि त्यामुळे लोकशाही शासन प्रणालीवरील लोकांचा विश्वास ढासळू लागला. आपल्या देशापुढील समस्या एककेंद्री शासन पद्धतीने व लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच सोडवता येतील ही धारणा मूळ धरू लागली. इटलीतील मुसोलिनीचा फॅसिस्टवाद हे हुकुमशाहीचे एक उदाहरण आहे. पहिल्या महायुद्धानंतर आर्थिक हानीमुळे इटली हा देश कर्जबाजारी झाला होता. युद्धानंतर अनेक सैनिक बेकार झाले. महागाई वाढली आणि अन्नधान्याचा तुटवडा पडू लागला. कारखान्यात संप आणि टाळेबंदी होऊ लागली. सर्वत्र बंड उठू लागले. मध्यमवर्गाला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. इसवी सन 1919 ते 1922 या काळात 6 संमिश्र पक्षांची सरकारे अधिकारावर आली व गेली. अशा निराशामय परिस्थितीतून इटलीला वाचवण्याकरिता फॅसिस्ट पक्ष पुढे आला. शेवटी 1922 मध्ये फॅसिस्ट पक्षाने बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली इटलीची सत्ता काबीज केली. बेनिटो मुसोलिनी. मुसोलिनी हा लोहार व्यावसायिकाचा मुलगा होता. पहिल्या महायुद्धात तो एक सैनिक होता. पहिल्या महायुद्धानंतर त्याने शिक्षक व पत्रकार म्हणून काम केले. इसवी सन 1919 साली त्याने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली, जी मूळची एक काळ्या डगलेवाल्यांची लढाऊ संघटना होती. त्याने सामर्थ्य आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे पक्षाचे बोधचिन्ह बनवले. व्यक्तिहितापेक्षा राष्ट्रहित महत्वाचे असते ही फॅसिस्ट पक्षाची विचारप्रणाली होती. त्यांनी साम्यवाद विरोधी धोरण स्वीकारले. मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. देशाची आर्थिक स्थिती सुधारणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करून शेतकरी व कामगार वर्गांना मदत करणे, इटलीच्या सुधारणेसाठी अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण बनवणे, युरोपातील इटालियन भाषिकांचा प्रदेश एकत्र करणे, फ्यूमचे बंदर आणि आफ्रिकेतील काही प्रदेश मिळवणे. लोकांचे समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने त्याने सार्वजनिक कार्यक्रमातून इटलीची सुधारणा करण्याचा विश्वास द्यायला सुरुवात केली. जे इटालियन लोक दुःखात होते त्यांना मुसोलिनीकडून प्रेरणा मिळाली. मुसोलिनीने लोकांच्या समर्थनाबरोबर भांडवलशहांचे हृदय जिंकण्यासाठी साम्यवाद निरुपयोगी ठरवला. मुसोलिनीच्या सत्तेखालील इटली इसवी सन 1922 ते इसवी सन 1945 हाती सत्ता आल्यानंतर मुसोलिनीने सामान्य लोकांसाठी अनेक कल्याणकारी कार्यक्रम अंमलात आणले. औद्योगिक विकासाला गती मिळाली. त्याच्या विकास धोरणांबरोबर मुसोलिनीने काही आक्रमक धोरणे राबवली. त्याने राजाला केवळ नामधारी राज्यप्रमुख बनवले. सर्व विरोधी पक्षांवर बंदी घातली आणि राष्ट्राच्या कायदेमंडळात फॅसिस्ट पक्षाचे सदस्य कसे निवडून येतील याची व्यवस्था केली. त्याच्या धोरणाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना व विरोधकांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात डांबले. वृत्तपत्रांवर जबर निर्बंध लादून आपल्या विरुद्ध प्रचार होऊ नये अशी तजवीज केली. कामगार संघटना सुद्धा दडपून टाकल्या. शिक्षणातून फॅसिस्ट तत्वप्रणाली सर्वसामान्य तरुणांपर्यंत पोहोचवली. तुर्कस्तानकडून इंजियन समुद्रातील बेटे मिळवून
मुसोलिनीने इसवी सन 1923 पासून इटलीचा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली. मुसोलिनीने 1924 मध्ये नाविक तळ उभारून फ्यूम बंदर मिळवले. युरोपियन राष्ट्रे आर्थिक मंदीच्या लाटेत गुंतलेली आहेत या संधीचा फायदा घेऊन त्याने आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशावर हल्ला केला. मुसोलिनीच्या आक्रमक धोरणाला राष्ट्रसंघ आवर घालू शकला नाही. त्यामुळे इटली हे जास्तच आक्रमक राष्ट्र बनले. त्यामुळे युरोपातील शांतता नाहीशी होऊ लागली. जर्मनीतील हिटलरची हुकुमशाही हे आणखी एक हुकुमशाहीचे उदाहरण आहे. आर्थिक हालाखी आणि अराजकाची परिस्थितीमुळे जर्मनीत नाझी पक्ष सत्तेवर आला. युरोपातील फॅसिस्ट व नाझी या दोन पक्षांच्या विचारप्रणालीत व कार्यपद्धतीत बरेचसे साम्य होते. नॅशनल सोशालिस्ट पक्ष या नावाच्या आद्याक्षरावरून या पक्षाचे नाझी हे नाव रूढ झाले. ॲडॉल्फ हिटलर हा या पक्षाचा प्रणेता होता. जर्मनीतील नाझीवादाचा उदय. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन सम्राटाने राज्यत्याग केला. नोव्हेंबर 1918 मध्ये प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्यात आले होते. या नव्या राज्याचे संविधान वायमर शहरात तयार करण्यात आले, म्हणून जर्मनीतील शासनाला वायमर प्रजासत्ताक राज्य असे म्हटले जाऊ लागले. याच वायमर सरकारने जर्मनीवर लादलेला अपमानकारक असा व्हर्सायचा तह मान्य केला. त्यामुळे सामान्य जनतेत व विशेषतः लष्करात वायमर सरकारविषयी तीव्र संताप निर्माण झाला. जर्मनीमध्ये डबघाईला आलेली आर्थिक व्यवस्था सुधारण्यास हे सरकार अपयशी ठरले. जर्मन लोकांच्यावर करांचे ओझे लादले होते. 1929 साली आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेबरोबर जर्मनीत आर्थिक विकासाचा डोलारा पुन्हा ढासळू लागला. उद्योगधंदे व व्यापार थांबला. बँका डबघाईला आल्यामुळे ठेवी बुडाल्या आणि चलनवाढ झाली. अशा निराशाजनक राष्ट्रीय परिस्थितीचा फायदा नाझी पक्षाच्या ॲडॉल्फ हिटलरने घेतला आणि प्रक्षोभक भाषणे करून लोकांना आवाहन करून जनमत आपल्या बाजूने वाढवले. ॲडॉल्फ हिटलरचा नाझीवाद. इसवी सन 1889 मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात हिटलरचा जन्म झाला. लहान असतानाच आई वडील मरण पावल्यामुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तो घरे रंगवण्याची कामे करत होता. पुढे त्याला जर्मन सैन्यात नोकरी मिळाली आणि युद्धात पराक्रम गाजवून त्याला अनेक पदके मिळाली. महायुद्ध संपल्यानंतर त्याने 1920 मध्ये नॅशनल सोशालिस्ट उर्फ नाझी पक्षाची स्थापना केली. ॲडॉल्फ हिटलरची विचारप्रणाली नाझीवाद म्हणून ओळखली जाते. त्याने माइन काम्फ म्हणजेच माझा लढा नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. त्यामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. व्हर्सायच्या अपमानकारक तहावर स्वाक्षरी करणारे वायमर सरकार हे राष्ट्रद्रोही आहे, ते लोकांचे हित करू शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगत होता. आत्यंतिक राष्ट्रनिष्ठा तो महत्वाची मानत असे. जगात जर्मनीला महत्वाचे स्थान मिळवून देण्याचा त्याचा निर्धार होता. त्याचा विश्वास होता की जर्मन लोक आर्यवंशीय आहेत आणि या श्रेष्ठ वंशाने इतर कनिष्ठ वंशावर राज्य करणे निसर्गाला धरून आहे. जर्मनीतील ज्यू लोकांच्या देशद्रोहीपणामुळेच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला, कारण ते आर्यवंशीय नव्हते अशी भावना हिटलरने जर्मन लोकांमध्ये पसरवण्यास सुरुवात केली. ज्यू लोकांना देशातून हाकलले पाहिजे अशी त्याची इच्छा होती. आपली लष्करी ताकद जगाला दाखवून दिली पाहिजे अशी त्याची इच्छा होती. त्याचा विश्वास होता की जर्मनीतील साम्यवादी लोक हे राजद्रोही आहेत, त्यामुळे ते मृत्यूच्या लायकीचे आहेत. युद्धामुळे माणसांच्या सुप्त शक्ती जाग्या होतात आणि एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज अशी हिटलरची घोषणा होती. जर्मन राष्ट्र हे ईश्वर निर्मित राष्ट्र आहे. तो परमेश्वराने नेमलेला या राष्ट्राचा नेता आहे आणि परमेश्वराच्या मनात जर्मनीने सर्व जगावर राज्य करावे असे आहे. यातून हिटलरने जर्मन लोकांच्या भावना विस्तवासारख्या पेटवल्या. साहजिकच सर्व दृष्टीने घाबरलेल्या जर्मन जनतेला हिटलर हा आपला मुक्तिदाता वाटू लागला. हिटलर सत्तेत.
जर्मनीतील मध्यमवर्गीयांना मालमत्तेची, सुशिक्षितांना व भांडवलदारांना कम्युनिझम पासून देश वाचवण्याचे आश्वासन, बेकारांना काम, देशभक्तांना राष्ट्राची उन्नती अशी अनेक प्रकारची आश्वासने जनतेला देऊन हिटलरने आपली व नाझी पक्षाची लोकप्रियता वाढवली. मार्च 1933च्या निवडणुकीत नाझी पक्षाला बऱ्याच जागा मिळाल्या. काही थोड्या महिन्यात हिटलरने विरोधकांचा बंदोबस्त करून प्रचंड बहुमत मिळवले. 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा पंतप्रधान म्हणजेच चान्सलर झाला. सर्व सत्तासूत्रे हाती आल्यानंतर पंतप्रधान पद व जर्मनीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले. जर्मनीचे संघराज्यात्मक स्वरूप रद्द करून एककेंद्री शासन त्याने प्रस्थापित केले. अशा रीतीने हिटलर जर्मनीचा हुकुमशहा बनला. हिटलरचे अंतर्गत धोरण. हिटलरने त्याला विरोध करणाऱ्यांचा गुप्तहेरांमार्फत शोध लावून त्यांना नाहीसे करण्याचे काम केले. जर्मनीमध्ये शिक्षणातून साम्यवाद, समाजवाद, शांततावाद असल्या गोष्टी शिकवण्यास बंदी घालण्यात आली. सर्वत्र अभ्यासक्रमातून हिटलरचे व नाझी पक्षाचे तत्वज्ञान शिकवले जाऊ लागले. प्राप्त माध्यमातून नाझीचे कौतुक करण्यात येऊ लागले. संप आणि टाळेबंदी बेकायदेशीर ठरवण्यात आले. कारखानदारांना कारखाने बंद ठेवता येणार नव्हते. लाखो ज्यू लोकांची हत्या करण्यात आली. हिटलरने जर्मनीला आर्थिकदृष्ट्या बलशाली करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. शेतीचे उत्पादन वाढवले. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधनास उत्तेजन देण्यात आले. हिटलरचे परराष्ट्रीय धोरण. जर्मनीला अंतर्गत दृष्टीने प्रगतीपथावर आणल्यानंतर जर्मनीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणे हे हिटलरचे ध्येय होते. व्हर्सायच्या तहाने लादलेली सर्व बंधने झुगारून देऊन हिटलरने जर्मनीमध्ये सक्तीचे लष्करी शिक्षण सुरू केले. लष्कर व नौदलात वाढ करून हवाई दल उभारले. अद्ययावत शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू केले. आपल्या आक्रमक लष्करी धोरणाला विरोध होऊ नये म्हणून हिटलरने 1934ला राष्ट्रसंघाचे सदस्यत्व सोडून दिले. त्याने सार प्रदेश तसेच ऱ्हाईन नदीलगतच्या निर्लष्करी प्रदेशाचा ताबा घेतला. या नाझी जर्मनीच्या नकाशामध्ये सार प्रदेश पिवळ्या रंगाने दाखवण्यात आला आहे. साम्यवादाविरोधी युरोपातील गट प्रबळ करण्यासाठी हिटलरने 1937 मध्ये इटली व जपानशी करार केला. हा करार बर्लिन रोम टोकियो अक्ष करार म्हणून ओळखला जातो. केमाल पाशा इसवी सन 1881 ते 1938. इसवी सन 1881 मध्ये तुर्कस्थानातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या कुटुंबात मुस्तफा केमाल पाशाचा जन्म झाला. केमाल पाशा सैन्यात भरती झाला आणि सैन्यात सेनापती पदापर्यंत जाऊन पोहोचला. तो आधुनिक विचारांचा नेता होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाला. 1920 मध्ये दोस्त राष्ट्रांनी सेवर्स येथे तुर्कस्तानशी तह केला. हा तह सुलतान मजीदने स्वीकारू नये असे केमाल पाशाने अनेक वेळा सांगितले. तरीही दोस्त राष्ट्रांना घाबरून सुलतानने हा तह स्वीकारला. पाशाने सूड घेण्यासाठी तुर्की सैन्य जमा करण्याचे ठरवले. तुर्की जनतेने सुद्धा पाशाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. केमाल पाशाने रणकौशल्याने दोस्त राष्ट्रांना माघार घेण्यास भाग पाडले. 1923 मध्ये केमाल पाशा आणि दोस्त राष्ट्रांमध्ये एक नवीन तह झाला. या तहापूर्वीच केमाल पाशाने सुलतान विरुद्ध बंड करून अंकारा येथे नवे प्रजासत्ताक स्थापन केले. अशा रीतीने केमाल पाशा तुर्कस्थानचा प्रमुख बनला. केमाल पाशांच्या सुधारणा. केमाल पाशापूर्वी तुर्कस्तान हे इस्लाम धर्मीय राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. केमाल पाशाने तुर्कस्तान हे निधर्मी राज्य म्हणून घोषित केले. त्याने परंपरागत समाज बदलण्यासाठी आधुनिक पद्धतीचा पोशाख आणला. विवाहाची सरकार दरबारी नोंद. शुक्रवारऐवजी सार्वजनिक सुट्टीचा दिवस रविवार करण्यात आला आणि स्त्रियांवरील बंधने नाहीशी करून त्यांना शिक्षण, नोकऱ्या करण्यास परवानगी दिली. धार्मिक शिक्षणाऐवजी आधुनिक पद्धतीचे शिक्षण सुरू केले. निरनिराळ्या शास्त्रांचे शिक्षण दिले जाऊ लागले. पाश्चात्यांप्रमाणे तुर्कस्तानमध्ये आधुनिक पद्धतीची कायदेप्रणाली सुरू केली. न्यायाधीशांच्या गुणवत्तेवर त्यांच्या नेमणुका केल्या. शेती उत्पादन वाढवण्यासाठी अनेक सुधारणा घडवून आणल्या. कृषी महाविद्यालयातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले. सुधारित बी बियाणे व खते यांचा सरकारमार्फत पुरवठा केला जाऊ लागला.
केमाल पाशाने जनता पक्ष स्थापन करून तुर्कस्तानची राजकीय अस्थिरता नाहीशी केली. योग्य लोकांना राज्यकारभारात स्थान देऊन तुर्कस्तानचा सर्वांगीण विकास घडवून आणला. त्याने नवीन परराष्ट्रीय धोरण स्वीकारले. युरोपियन राष्ट्रांच्या भानगडीत पडायचे नाही, तुर्कस्तानला जागतिक गटबाजीत सामील करायचे नाही, युद्धासारख्या भानगडीत गुंतवायचे नाही, तर देशाची औद्योगिक प्रगती करायची, असे त्याचे धोरण होते. त्याच्या कामगिरीमुळेच त्याला आतातुर्क म्हणजेच तुर्की जनतेचा पिता, आधुनिक तुर्कस्तानचा निर्माता अशा पदव्या दिल्या. वयाच्या 58व्या वर्षी नोव्हेंबर 1938ला केमाल पाशाचा मृत्यू झाला. जपानमधील लष्करी हुकुमशाही. प्राचीन काळापासून 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत जपानमध्ये सरंजामशाही राज्यप्रणाली होती. अमेरिकेच्या कमोडोर पेरीने इसवी सन 1853ला जपानच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून तो देश पाश्चात्य राष्ट्रांच्या संपर्कात आला. परिणामतः जपानने अत्यंत वेगाने औद्योगिक व आर्थिक प्रगती केली. पाश्चिमात्यांच्या बरोबरीने आचारविचारांची देवाणघेवाण होण्यास सुरुवात झाली. शिक्षण पद्धतीत, चाली, रीतिरिवाज, राजकीय व्यवस्था यात सुधारणा होत गेली. साम्राज्य विस्तारवादातून 1894 ते 1895ला जपानने चीनचा पराभव करून शिमोनोसेकीच्या तहानुसार कोरियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 20व्या शतकाच्या प्रारंभी अतिपूर्वेकडील रशियन प्रभावास शह देण्यासाठी 1904 ते 1905ला रशियाशी आरमारी युद्ध करून रशियाला पराभूत केले. आपल्या साम्राज्यवादी धोरणाच्या पूर्ततेसाठी पहिल्या महायुद्धात जपानने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेतला. 1919च्या शांतता परिषदेत जपानने आपल्या बऱ्याच मागण्या मान्य करून घेतल्या. पहिल्या महायुद्धानंतरचा जपान. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढून पूर्वेकडील पॅसिफिक क्षेत्रातील बडी नाविक सत्ता म्हणून जपानचा उदय झाला. जपानचे वाढते वर्चस्व अमेरिकेला सहन झाले नाही. 1921 साली अमेरिकेचे अध्यक्ष हार्डिंग्ज यांनी जपानच्या नौदल कपातीचा विचार करण्यासाठी वॉशिंग्टन परिषद आयोजित केली. पहिल्या महायुद्धानंतर जपानला मिळालेले सर्व फायदे काढून घेण्यात आले. परिणामतः 1919 ते 1930 या काळात जपानला कोणताच नवीन प्रदेश मिळवता आला नाही. मात्र जपानने अमेरिका व युरोपियन राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणात नवीन धोरण जाहीर केले. जागतिक मंदीचा फटका जपानलाही बसला. या आंतरराष्ट्रीय वादाचा फायदा जपानमधील शिंटो या लढाऊ पंथाने घेऊन आक्रमक धोरणाचा अंमल सुरू केला. जपानमधील लष्करवाद आणि मांचुरिया. खनिज वस्तूंनी समृद्ध असणाऱ्या मांचुरियावरच जपानचे उद्योगधंदे भरभराटीला आले होते. वाढत्या लोकसंख्येच्या सोयी करण्यासाठी व खनिज संपत्तीसाठी जपानला संपूर्ण मांचुरियावर वर्चस्व हवे होते. चीनच्या विरोधाला न जुमानता 1932 मध्ये संपूर्ण मांचुरियावर जपानने नियंत्रण प्रस्थापित केले. चीनने राष्ट्रसंघाकडे तक्रार करून सुद्धा राष्ट्रसंघाने जपान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली नाही. इंग्लंड, फ्रान्स या बड्या राष्ट्रांनी सुद्धा चीनच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. जपानने राष्ट्रसंघाचा राजीनामा दिला. क्वांटुंगा गटाचे लष्करी नेते यांनी जपान सरकारची दखल न घेताच मांचुरियावर आक्रमण केले. लष्करशाहीचा उदय. योद्ध्याच्या पराक्रमावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते, यावर जपानच्या लोकांचा विश्वास होता आणि युद्धवीरांनी आपल्या मायभूमीसाठी व स्वामीसाठी प्राणार्पण करणे हे भूषणावह समजले जाई. सम्राट, जेनरो, राजकीय पक्ष, लष्कर, प्रशासन आणि झैबत्सू ही जपानच्या राजकारणातील महत्त्वाची सत्ता केंद्रे होती. नव्या घटनात्मक प्रयोगाची प्रेरणा आणि नियंत्रण जेनरोतील उच्चभ्रू अनुभवी नेत्यांकडे होते. पहिल्या महायुद्धानंतर जेनरोचे महत्त्व कमी झाले आणि राजकीय पक्ष व प्रशासन यांच्या सहकार्याचा काळ सुरू झाला. राजकीय पक्षांचे अस्थिर राजकारण आणि झैबुत्सूच्या मक्तेदारांनी माजविलेला भ्रष्टाचार यामुळे देशातील लोकमत या गटाविरुद्ध जाऊ लागले. लोकांचा संसदेतील राजकारणाबाबतचा विश्वास कमी झाला. इसवी सन 1930 नंतर जपानच्या राजकारणातील सत्ता समतोल लष्कराच्या बाजूने झुकू लागली. प्रशासकांनी आणि राजकीय नेत्यांनीही लष्कराच्या सत्तागटाला पाठिंबा दिला.
लष्करी साम्राज्यवादाचे राष्ट्रवादी तत्वज्ञान. जपानमधील नेते फॅसिस्टवादी आणि नाझीवादाचे समर्थक होते. जपानी परंपरा आणि लष्कराच्या प्रतिष्ठेचा आधार घेऊन नवे राष्ट्रवादी तत्वज्ञान निर्माण केले. किता इक्की, गोंदा सैक्यो आणि ओकावा सुमेई हे 3 विचारवंत लष्करी साम्राज्यवाद आणि आत्यंतिक राष्ट्रवादी तत्वज्ञानाचे प्रवर्तक होते. जपानच्या लष्करवादी हुकुमशाहीला पुढील अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यामध्ये इसवी सन 1868ची मेइजी क्रांती, जपानी लष्कराचे आधुनिकीकरण, जपान चीन युद्ध, इंग्लंड जपान मैत्री करार, रशिया जपान युद्ध, जपानचा कोरियातील वाढता हस्तक्षेप, पहिल्या महायुद्धाचे परिणाम, पॅरिस शांतता परिषद आणि जपान झैबत्सूचे भ्रष्ट राजकारण, राजकीय पक्षांचे अपयश, राजकीय पक्ष आणि लष्कर यांच्यातील संघर्ष, मान्चुरिया समस्या, साम्यवादी रशियाविरुद्ध जर्मनीबरोबर मैत्री करार, दुसरे चीन जपान युद्ध आणि राष्ट्रसंघाची दुर्बलता. जपानी लष्कराचे राष्ट्रवादी तत्वज्ञान. जपानच्या लष्करवादाचा कळस म्हणजे जपानचा दुसऱ्या महायुद्धातील प्रवेश होय. हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्याने दुसरे महायुद्ध सुरू झाले. सुरुवातीला जपानने अलिप्त राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे अमेरिकेने जपानवर आर्थिक निर्बंध बसवले. कारण 1941 मध्ये जपानने आपल्या फौजा इंडो चायनामध्ये घुसवल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात येणार होते. 18 ऑक्टोबर 1941 रोजी जपानची सूत्रे जनरल तोजो याच्या हाती आली होती. अमेरिकेने लादलेले निर्बंध व अटी जपानने नकारल्या आणि 7 डिसेंबर 1941 रोजी पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हवाई हल्ला केला. जपानच्या लष्कराने प्रशासनाच्या विरोधाला जुमानले नाही. जपानच्या प्रशासनातील काही उच्च अधिकाऱ्यांचे लष्करी गटाला सहकार्य मिळाले. म्हणून 1945 पर्यंत जपानच्या लष्कराने आपली सत्ता यशस्वीपणे राबवली. इतर हुकुमशाही राष्ट्रांप्रमाणेच आत्यंतिक लष्करी राष्ट्रवादातून जपानने आपला सर्वनाश घडवून आणला. दुसरे महायुद्ध आणि जग. 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आणि या तात्कालिक कारणाने दुसरे महायुद्ध सुरू झाले. पहिली 2 वर्षे विद्युत वेगाने हिटलरने अनेक देश जिंकले. जून 1941 पासून जर्मनीने अचानक रशियावर हल्ला करून त्यालाही युद्धात ओढले. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, इटली, जपान ही राष्ट्रे एका बाजूला आणि फ्रान्स, इंग्लंड, रशिया ही राष्ट्रे दुसऱ्या बाजूला अशा 2 गटात जीवघेणे युद्ध सुरू झाले. परंतु पर्ल हार्बरवर जपानने हल्ला करून अमेरिकेलाही या युद्धात ओढले. जर्मन गटाचा पराभव होत गेला आणि मे 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या करून जर्मनी आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांचा पराभव मान्य केला. तथापि 1945 मध्ये अमेरिकन हवाई दलाने अणुबॉम्बने जपानची हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरे उद्ध्वस्त केली. संपूर्ण जपान शरण आला आणि 6 वर्षे चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. दुसऱ्या महायुद्धाची कारणे. दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. जागतिक आर्थिक समस्या. पहिल्या महायुद्धानंतर पराभूत व विजयी दोन्ही राष्ट्रांना प्रचंड आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. अमेरिकेचा अपवाद सोडता सर्वच राष्ट्रांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली होती. चलनफुगवटा, बेकारी अशा अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या. व्हर्सायच्या तहाने पराभूत राष्ट्रांवर लादलेल्या आर्थिक खंडणीने हे देश आणखीनच खचले होते. 1929ला जागतिक आर्थिक मंदीची लाट आल्याने असंतोष वाढत गेला. या कारणाने जनमानसांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला. 2. लष्करी हुकुमशाहीचा उदय. पहिल्या महायुद्धानंतर विजयी राष्ट्रांनी अनेक देशात लोकशाही राजवटीची स्थापना केली. निरनिराळे प्रश्न, सतत चालणारे पक्षांतर, सारखी बदलणारी मंत्रिमंडळे, सरकारमधील भ्रष्टाचार, बिकट आर्थिक व्यवस्था आणि निरनिराळ्या मतमतांतरामुळे न सोडवले जाणारे प्रश्न यामुळे ही लोकशाही सरकारे कमकुवत झाली.
या लोकशाही व्यवस्थेपेक्षा हुकुमशहा बरा असे लोकांना वाटू लागले. म्हणून हिटलर, मुसोलिनी यासारखे आक्रमक हुकुमशहा सत्तेवर आले. त्यांनी लोकांना विश्वास पटवला की प्रश्न हे सामोपचाराने सुटत नाहीत, तर ते लष्करी बळावर सोडवावे लागतात. शांतता तह व प्रादेशिक पुनर्रचना. विजयी राष्ट्रांनी पॅरिस शांतता परिषदेच्या वेळी युरोपात बराच प्रादेशिक बदल केला. जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटींमुळे जर्मनीचा स्वाभिमान दुखावला गेला. इटलीला आपली फसवणूक झाल्याची भावना झाली. युरोपियन राष्ट्रे आपल्याला बरोबरीचा दर्जा देत नाहीत असा अनुभव जपानला आला. यातून आक्रमक राष्ट्रांचा उदय झाला. 4. राष्ट्रसंघाला आलेले अपयश. जागतिक शांतता टिकवण्याच्या हेतूने सामूहिक जबाबदारीतून राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली होती. तथापि राष्ट्रसंघामार्फत सामूहिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्यक्षात मात्र वाटचाल झाली नाही. आक्रमक राष्ट्रवादाला व लष्करवादाला आळा घालण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरला. लहान व दुर्बल राष्ट्रे आक्रमक राष्ट्रांच्या बळी पडले. आत्यंतिक राष्ट्रवाद व शस्त्रस्पर्धा. माझेच राष्ट्र बरोबर, राष्ट्राचा अपमान हा माझा अपमान आणि तो भरून काढण्यासाठी वाटेल तो त्याग मी करेन, असा हा आत्यंतिक राष्ट्रवाद युरोपमध्ये निर्माण झाला. त्यामुळे गुप्त करार करणे, खोटा प्रचार करणे, करार धुडकावणे हे प्रकार सुरू झाले. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राची भीती बाळगू लागला व या भीतीपोटी आपली लष्करी ताकद वाढवू लागला. आक्रमक राष्ट्रांमध्ये संशोधनाच्या मदतीने घातक व विध्वंसक अशी शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. महायुद्धाची वाटचाल. सप्टेंबर 1939ला जर्मनीने पोलंडवर स्वारी केल्यानंतर युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. इंग्लंड व फ्रान्स यांनी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली. डिसेंबर 1939ला जपानने पॅसिफिक महासागरातील पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नाविक तळावर हवाई हल्ला करून अमेरिकेला युद्धात ओढले. अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी जपानविरुद्ध युद्ध पुकारले. म्हणून हे युद्ध युरोप खंडापुरते मर्यादित न राहता त्याला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. जवळजवळ 6 वर्षे चाललेले हे युद्ध भूमी, पाणी व आकाश यावर लढले गेले. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. दुसऱ्या महायुद्धाचे प्रमुख परिणाम पुढील प्रमाणे आहेत. सर्व जगावर युद्धाचे दीर्घकालीन परिणाम आहेत. 1. प्रचंड जीवित व वित्तहानी. महायुद्धाच्या या 6 वर्षांच्या कालखंडात केवळ रणांगणावर सुमारे 1.5 कोटी सैनिक मारले गेले. इतरत्र मरण पावलेली माणसे व जखमी, अनाथ, अपंग लोकांची संख्या वेगळीच होती. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च $1,117 अब्ज इतका प्रचंड होता. बांधकामे, घरेदारे, शेती, दवाखाने, कारखाने, धरणे, इमारती इत्यादी सार्वजनिक मालमत्तेची हानी इतकी झाली की अनेक पिढ्या हे नुकसान भरून काढू शकले नाहीत. 2. आर्थिक परिणाम. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली. चलनवाढ, महागाई, टंचाई, रोगराई, दुष्काळ, काळा बाजार इत्यादी गोष्टींमुळे सामान्य माणसाच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. कापड, औषधे, अन्न, कोळसा, इंधन यासारख्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला. 3. मानवाचे नैतिक अधपतन. महायुद्धातील भयानक घटनांमुळे मानवाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. देव, धर्म आणि स्त्रिया या गोष्टींकडे वेगळ्या भूमिकेतून पाहिले जाऊ लागले. घरातील कर्ते पुरुष युद्धात मारले गेल्यामुळे अनाथ, अपंग बालकांचा प्रश्न गंभीर बनला. अणुबॉम्बसारख्या शस्त्रास्त्रामुळे मानवजातीचा प्रचंड संहार केला गेला. जगात सर्वत्र हिंसाचार, घातपात, अत्याचार पसरला. 4. साम्राज्यवादाच्या ऱ्हासास सुरुवात. दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला म्हणून जर्मनी, इटली व जपान यांच्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. इंग्लंड आणि फ्रान्ससारखी जी राष्ट्रे विजयी झाली त्यांची साम्राज्येही मोडकळीस येऊ लागली, कारण विजयी होऊनही त्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातूनच भारत,
श्रीलंका आणि इंडोनेशिया यासारखी आशिया खंडातील तर इजिप्त, सुदान, लिबिया इत्यादी आफ्रिकन देश स्वतंत्र झाले. 5. अमेरिका रशियातील शीतयुद्धास सुरुवात. इंग्लंड, फ्रान्सने युद्धातील हानीमुळे जागतिक राजकारणात नेतृत्व करणे सोडून दिल्याने युरोपात अमेरिकेशिवाय लोकशाही राष्ट्रांचे पालन पोषण करण्यास कोणतेच राष्ट्र उरले नाही. दरम्यान रशियाने महायुद्धाचा फायदा घेऊन माघार घेताना अनेक राष्ट्रांना साम्यवादाची दीक्षा दिली. रशियाच्या साम्यवादी राष्ट्र बनवण्याच्या योजनेला अमेरिकेने विरोध केला. म्हणून एका बाजूला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लोकशाही राष्ट्रांचा गट तर त्याविरुद्ध दुसऱ्या बाजूला रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांचा गट अशा दोन गटात शीतयुद्ध सुरू झाले. 6. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. दुसऱ्या महायुद्धात जी प्रचंड हानी झाली त्यामुळे युद्ध किती हानिकारक आहे याची जाणीव जगातील सर्व राष्ट्रांना झाली. म्हणून जागतिक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी, सहकार्य व सहजीवन निर्माण करण्यासाठी आणि जगात शांतता टिकवण्यासाठी नवी आंतरराष्ट्रीय संघटना 24 ऑक्टोबर 1945 ला स्थापन करण्यात आली. ती संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो होय.